श्री स्वामी समर्थ। आज श्रावणातील मोठा आणि शेवटचा शनिवार। सर्व अडचणींवर मात करून घराच्या प्रगतीसाठी करा हा पिंपळाच्या 11 पानांचा सोपा आणि सुटसुटीत उपाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी, तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा। माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। चला तर मग आपण सुरुवात करूया माझ्या या व्हिडिओला। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आज श्रावणातला शेवटचा मोठा शनिवार। या दिवशी तुमच्या घरातील सर्व समस्या, जसे की घरातील इडापिडा, करणीबाधा, साडेसाती, घरावर आलेली विघ्न सोडविण्यासाठी एक सोपा सुटसुटीत उपाय तुम्ही नक्की करून अनुभव घ्या। बऱ्याच जणांना याचा अनुभव देखील आलेला आहे। आता शनिवार म्हटलं की मारुती रायांचा वार आणि श्रावणातील शेवटचा मोठा शनिवार। या दिवशी आपल्याला पिंपळाच्या पानांचा एक सोपा उपाय करायचा आहे। या उपायानं काय होईल? घरात प्रगती होईल, दरिद्रता निघून जाईल। याच दिवसापासून 24 तासात तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल। घराची वाईट अवस्था हळूहळू बदलायला सुरुवात होईल। सर्व समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मार्ग दिसू लागतील। आता काय करायचं आहे की शुक्रवारी संध्याकाळी 11 पिंपळाची पाने आणायची आहेत। आता ही पाने कशी आणायची? तर ही पाने खाली पडलेली असावीत, झाडाची तोडून आणू नयेत। ही पाने शनिवारी सकाळी आणली तरी चालतील। ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही पाने एखाद्या पाटावर ठेवायची। तिथे एक दिवा आणि अगरबत्ती लावा। आता ही पिंपळाची पाने एक एक अशी व्यवस्थित मांडून ठेवायची आहेत। त्या प्रत्येक पानांवर एक एक अशा 11 लवंगा ठेवायच्या। त्यानंतर तुम्हाला तिथेच खाली बसून 3 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे। या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे। श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या लवंगा आणि 11 पाने यांची एक माळ तयार करायची आहे। जसं एक पान एक लवंग, पुन्हा एक पान, नंतर एक लवंग अशी माळ तयार करायची आहे। व ही माळ तयार झाल्यानंतर तुम्हाला त्या पानांवर शेंदूर ओला करून राम 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 असे लिहा। ही माळ घेऊन मारुती मंदिरात जाऊन मारुती रायांना ही माळ गळ्यात घालायची आहे आणि त्यानंतर मंदिराच्या सभामंडपात कोपऱ्यात बसून हनुमान चालीसा पाठ करायचा आहे। त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम 5 मिनिटे जप करायचा। त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा समस्या आहे ती मारुती रायांना तिथेच बसून बोलायची। हे मारुती राया, मी तुमचा भक्त आहे, दास आहे। छोटेसे कारण घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे। भगवंता, माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही दूर करा। भगवंता कृपा करा। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।